प्रितेश ना बॉलर नेम प्रितेश. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाकडून प्रितेश. आणि सलामीला मात्र SOMDB या संघाचे सलामीचे फलंदाज आहेत ते महेश आणि अभि सलामीला आलेले आहेत. बघूया वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटकातील त्यांचा हा पहिला चेंडू आणि पंच मात्र दंडित करतायत. पंचांनी अवांतर चेंडू मध्ये रूपांतर केलंय आणि संघाच्या मला वाटतं धावफलकाचा श्री गणेशा केलेला आहे तो SOMDB संघ बी या संघाचा. सलामीला मात्र फलंदाज आले ते महेश आणि नॉन स्ट्राईकला अभि. एक उगवते सितारे SOMDB संघाच्या आपल्या संघाला नेहमीच चांगल्या फलंदाजी जोरावरती चांगला धावफलक आपल्या संघासमोर सादर करतात. प्रितेश यांचा पुढील चेंडू आणि महेश यांना हलक्या हाताने कटवलेला चेंडू आणि मला वाटतं एक धावसंख्या मात्र पूर्ण करून दुसरी धावसंख्या पूर्ण केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ते महेश आणि अभिषेक यांच्याकडून. प्रितेश यांचा पुढील चेंडू त्यांच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू अवांतर दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी 2 धावा खर्चित केलेल्या आहेत. आणि पुढील चेंडू प्रितेश यांचा मला वाटतं परत जवळजवळ 10 ते 12 पावलांचा त्यांचा हा रनअप प्रितेश यांचा. आणि परत एकदा सज्ज झालेला आहे तो SOMDB संघाचा बी संघाचा हा महेश. आणि हलक्या हाताने मला वाटतं ऑफ साईडला सुंदर असा कटवलेला चेंडू आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला राठाड संघाकडून पण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या SOMDB संघाने. आणि त्यांची वाढती धावसंख्या मात्र 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 5. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 5. चांगली सुरुवात आपल्याला SOMDB ह्या बी संघाकडून पाहायला मिळते. त्यांचे सलामीचे फलंदाज जसं समालोचक अविनाशजी काटे साहेब सांगतायत की एखाद्या घराचा जर पाया मजबूत असेल तर तेवढंच घर आपलं चांगल्या पद्धतीने आपण उभं करू शकतो. तसंच सलामीचे फलंदाज आपल्या संघाला जर चांगल्या प्रकारची त्यांनी सलामी दिली तर नक्कीच त्यांच्या संघाला चांगल्या प्रकारचं धावसंख्येचं आव्हान समोरच्या संघाकडे ठेवता येईल. परत एकदा ऑफ साईडला कटवलेला चेंडू 2 धावसंख्या मात्र पूर्ण झालेल्या आहेत. आणि धावसंख्या मात्र परत एकदा आपला धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत ते म्हणजे SOMDB संघाचे सलामीचे फलंदाज महेश आणि अभिषेक. वाढती धावसंख्या मात्र बिनबाद 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 7. आणि त्यांच्या वैयक्तिक षटकातील त्यांचा चौथा चेंडू प्रितेश यांचा मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज महेश. 12 ते मला वाटतं 15 पावलांचा त्यांचा हा रनअप त्यांच्यासाठी सज्ज झालेला आहे तो महेश. बघूया त्यांच्या आणि हाकूट टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. बघूया उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतः मला वाटतं ते कर्णधार आहेत जय हनुमान क्रिकेट संघ. आणि परत एकदा डीजेला आपण संधी देतोय. पहिला विकेट खर्चित करता येते SOMDB संघाचा सलामीचा फलंदाज महेश हा माघारी परततोय. आणि त्यांची जागा घेण्यासाठी मला वाटतं SOMDBचा वन डाऊनचा प्लेअर आणि गवळी समाजामध्ये त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडली असा हा जय घाटवल त्यांची जागा घेण्यासाठी येतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. धावसंख्या झालेली आहे ती विनंती करतोय. आपण MCAच्या पंचांना आपण इथे आमंत्रित केलं. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण ह्या स्पर्धेचं आयोजन केलंय. आपल्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे अशी विचार करून आपल्याला ह्या स्पर्धेची सांगता करायची आहे.
YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी MCA चे पंच सुद्धा बोलवलेत जेणेकरून आपली ही स्पर्धा सुरळीत पार पाडावी आणि त्यांचा मला वाटतं शॉर्ट रनचा हा निर्णय आणि वाढती धावसंख्या मात्र 8 धावसंख्या 8 वरती थांबलेली आहे आणि मला वाटतं सुंदर असा षटकार परत एकदा मला वाटतं डीजेला संधी षटकार मारून जय आणि स्वयंसेवक व्हॉलंटियर म्हणून जे काम पाहत आहेत चेंडू मैदानाच्या जे बाहेर जात आहेत त्यांनी प्लीज चेंडूची व्यवस्था करावी एका षटका अखेर धावसंख्या झालेली ती 1/14 मॅच बॉल आला सर मॅच बॉल आला हे आपलंच आहे हा आता पुढील षटक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक बॉलर नेम प्लीज बॉलर नेम सार्थक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात ते सार्थक आणि त्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झालेले ते अभिषेक सलामीला आलेला हा फलंदाज अजूनही मैदानावरती उभा आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तेवढं स्ट्राईक त्याला भेटली नाही पहिल्या ओव्हरला आणि सार्थक यांचा पुढील चेंडू अभिषेक यांच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू आणि पंच मात्र दंडित करतायत अवांतर चेंडू नो बॉल वाढती धावसंख्या मात्र वधारताना दिसते आहे SOMDB संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 1/14 15 धावसंख्या झालेली आहे ती 15 बघूया सार्थक यांचा पुढील चेंडू अभिषेक यांना थोडासा शफल करून मारण्याचा हा त्यांचा प्रयत्न ग्राउंड लेवलला गेलेला हा बॉल गचा क्षेत्ररक्षण नरेश यांच्याकडून आणि एक धावसंख्या पूर्ण होऊन दुसरी सुद्धा धावसंख्या पूर्णत्वास गेलेली आहे आणि थोडंसं फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सुधार करण्याची गरज जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड या संघाला वाढती धावसंख्या मात्र झालेली आहे ती 17 एका चेंडू अखेर या सार्थक यांचा पुढील चेंडू वैयक्तिक त्यांचं पहिला आणि संघाकडून मात्र दुसरं षटक घेऊन येतात ते सार्थक आणि त्यांच्या ह्या षटकातील त्यांचा दुसरा चेंडू मारा करण्यासाठी सज्ज मात्र हा अभिषेक बघूया पुढील चेंडू आणि तेवढंच मला वाटतं मारण्याच्या नादात तो बीट झाला आणि बीट मला वाटतं स्वतः यष्टीरक्षक सुद्धा झाला आणि एक धावसंख्या वाढती धावसंख्या परत एकदा 18 हा सार्थक यांचा पुढील चेंडू जय यांना मागच्या षटकामध्ये एक सुंदर असा षटकार खेचला होता जय यांनी खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी नेहमी आपल्या संघासाठी करत असतात आणि तेवढंच गचा क्षेत्ररक्षण आणि व्हॉलंटियर म्हणून तिथून आपल्याला निर्णय देतील पंचांचा निर्णय अजूनही यायचा बाकी 2 धावा जय यांनी खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रेट ड्राईव्ह कटवलेला हा चेंडू परत एकदा स्ट्राईकला जय नेहमीच आपल्या संघासाठी तारणहान म्हणून काम करतात ते जय घाटवळ SOMDB संघासाठी अजूनही ते स्ट्राईक वरती मैदानावरती उपलब्ध आपली विकेट ठेवलेली आहे त्यांनी आणि मला वाटतं मारण्याच्या नादात बीट झालेला आहे सार्थक यांचा खूप छान असा चेंडू ह्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतील ते सार्थक आणि मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज झालेला आहे तो हा जय घाटवळ आणि नॉन स्ट्राईकला मात्र अभिषेक घाटवळ अजूनही सलामीला आलेला हा फलंदाज आणि काय त्यांनी गोलंदाजी केलेली आहे सार्थक मला वाटतं हा राहटाड ह्या संघाकडून 9 तरुण युवक खेळाडू आपल्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो आणि काय छान असं पुनरागमन त्यांनी केलंय जय सारख्या अनुभवी खेळाडूला त्यांनी त्रिफळा चित्करून माघारीचा रस्ता दाखवण्याचं काम केलंय ते सार्थक यांनी आणि त्यांची जागा घेण्यासाठी पुढील त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सनील घाटवळ पुढील होणारा सामना आपल्याला लवकरात लवकर ह्या सामन्यांचं आयोजन करायचं आहे पुढील होणारा सामना CG स्टार चरई गौरवाडी B आवेश आणि RK बोरीचमाल सागर ह्या दोन्ही संघांनी टॉस का बॉस ह्याच्या मंचाकडे आपल्याला संपर्क साधायचा आहे
सीजी स्टार चरई गवळवाडी बी आणि आर के बोरीचा माल, सीजी स्टार चरई गवळवाडी बी आणि आर के बोरीचा माल ह्या दोन्ही संघांनी टॉस साठी पॅव्हेलियन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज परत एकदा आपण मैदानाकडे वळूया. जय घाटवळ यांची जागा घेण्यासाठी मात्र सनील घाटवळ आणि धावसंख्या 20 थोडीशी स्थिरावलेली दिसते ती SYM DB संघाची. आणि नवीन हा गोलंदाज सार्थक बघूया आपल्या षटकातील त्याचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालेला तो सनील घाटवळ बघूया. आणि काय मला वाटतं विकेट एसटी रक्षकच्या मागे आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राटाड संघाकडून. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजीचं प्रदर्शन SYM DB संघाकडून जरी झालं असलं तरी पण मला वाटतं जय हनुमान क्रिकेट संघ राटाड या संघाने दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्या खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केलाय आणि SYM DB संघाला एक मोजक्याच धावसंख्येवरती रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. 2 षटक मला वाटतं कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. 2 षटका अखेर धावसंख्या मला वाटतं मंदावलेली दिसते 20. 1 2 3 1 2 3. थँक्यू. मी तसंच आपल्या श्रीकृष्ण चषकासाठी ज्याने आपल्याला सडल असते मदत केली आहे असे नारायण दलवी साहेब यांना विनंती करतो त्यांनी स्टेज समोर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करतील. विलास माडिक साहेब छोटा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. नारायण दलवी साहेब स्टेज समोर यायचं आहे. आणि युट्यूबर जरा बॉलर नेम धन्यवाद. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो तो केतन. त्यांच्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावसंख्येमध्ये आपली समाधान मानावं लागलेले ते अभिषेक याला आणि सनील घाटवळ हा मागच्या षटकामध्ये आउट होऊन बाद होऊन त्याची जागा घेण्यासाठी त्याचाच भाऊ सुमित घाटवळ हा मैदानावरती आलेला आहे. परत एकदा बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसऱ्या षटकातील त्यांचा हा दुसरा चेंडू आणि अवांतर चेंडू. पंचांनी मात्र त्यांना दंडित केलाय. धावसंख्या परत एकदा वधारताना दिसते आहे. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या मात्र झालेली आहे ती 23. पुढील होणारा सामना सीजी स्टार चरई गवळवाडी बी वर्सेस आर के बोरीचा माल. आर के बोरीचा माल जे कर्णधार इथे पॅव्हेलियन कक्षाकडे उपलब्ध आहेत. मी सीजी स्टार चरई गवळवाडी ह्या संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की लवकरात लवकर आपली पॅव्हेलियन कक्षाकडे उपस्थिती दाखवायची आहे. परत एकदा मैदानाकडे जाऊया. एक धावसंख्या पूर्ण होऊन दुसरी सुद्धा धावसंख्या खूप चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ते 2 हे युवा खेळाडू SYM DB संघाचे अभिषेक आणि सुमित. सीजी स्टार चरई गवळवाडी बी सीजी स्टार चरई गवळवाडी बी आवेश ह्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी पॅव्हेलियन कक्षाकडे आपली उपस्थिती दाखवायची आहे. टॉस का बॉस साठी यायचंय तुम्हाला. केतन यांचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो अभिषेक. हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न त्यांचा. एक धावसंख्या मात्र पूर्ण होऊन दुसरी सुद्धा धावसंख्या पूर्ण केलेली आहे. थोडासा प्रेशर टाकण्याचा हा त्यांचा मानस यशस्वी झालेला दिसतोय. फलंदाज क्षेत्ररक्षकावरती त्यांना दडपण टाकण्याचा प्रयत्न आणि त्या दडपणामध्ये त्यांनी त्यांची दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. केतन यांचा पुढील चेंडू. टॉस का बॉस. पुढील होणारा मॅच पुढील होणारा सामना सीजी स्टार चरई गवळवाडी बी वर्सेस आर के बोरीचा माळ. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहिले आहेत. मी टॉस का बॉस साठी आमंत्रित करतोय. क्रीडा कमिटीचे सदस्य माननीय श्री रोशनजी दळवी साहेब हे पुढील होणाऱ्या सामन्यांचा टॉस का बॉस करून घेतील. आर के बोरीचा माळ आणि सीजी स्टार चरई गवळवाडी बी ह्यांच्यामध्ये पुढील होणारा सामना. केतन यांचा पुढील चेंडू अभिषेक यांना. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते अभिषेक.
आणि परत एकदा हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात ते मला वाटतं बीट झालेत. एक धावसंख्या पूर्ण होऊन दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण करायचा मानस होता, पण दुसऱ्या धावसंख्येमध्ये मला वाटतं धावचीच झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 28. चेंडू किती झाले त्यांच्या शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि चांगल्या प्रकारचा सलामीला आलेला हा अभिषेक फलंदाज आपल्या संघाला एक उचित अशा धावफलकावरती घेऊन जाण्यासाठी यशस्वी झालेला आहे. 28 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची खूप चांगलं यश त्यांनी प्राप्त केलं आणि आता धावचीत झाला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र अंकेश घाटवळ शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. 28 धावसंख्येवरती आपली मजल मारलेली SYMDB बी संघाने शेवटच्या 2 चेंडूमध्ये बघूया किती धावा खर्चित करतायत जय हनुमान क्रिकेट संघ राटाड. केतन यांचा पुढील चेंडू एक मला वाटतं 10 ते 12 पावलांचा त्यांचा रनअप केतन यांचा मारा करण्यासाठी सज्ज झाले. ते परत एकदा अंकेश घाटवळ आणि मला वाटतं पंचांकडे दाद मागताना दिसते, पण मला वाटतं पंचांनी कोणत्याही प्रकारचे दाद दिलेली नाहीये. पंचांचा निर्णय मात्र आपल्याला मान्य करावा लागेल. हा निर्धाव चेंडू जे सांगता होते केतन यांचा आणि ह्या षटकातील मला वाटतं शेवटच्या षटकातील त्यांचा शेवटचा चेंडू मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज झालाय तो अंकेश घाटवळ. 28 धावसंख्येवरती मला वाटतं रोखलेला आहे जय हनुमान क्रिकेट संघ. आणि मला वाटतं पुढील चेंडू अवांतर पंचांनी मात्र दंडित केलाय. पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत आणि धावसंख्या मात्र वधारताना दिसते SYMDB संघाची. SYMDB संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 29. अश्विन बोरीचाल मला वाटतं चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन केतन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. अवांतर चेंडू टाकून 1 धावा त्यांनी खर्चिक केली आणि मला वाटतं मारण्या चेंडू आणि क्षेत्ररक्षण 1 धावसंख्या जरी पूर्ण झाली असली आणि एकाच धावसंख्येवरती त्यांना समाधान मानावं लागणार आहे. दुसरी धावसंख्या ओके धावसंख्या झालेली आहे ती 30. धावसंख्या झालेली आहे ती 30 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. श्रीकृष्ण चषक 2024 यासाठी आपल्याला वेळोवेळी मदत करणारे सडल हस्ते मदत करणारे नितीन कटरिया साहेब शिवसेना शाखा प्रमुख विभाग क्रमांक 11 त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांना मी स्टेजच्या समोर बोलवतो आणि त्यांचा सत्कार करतील सन्मान चिन्ह देऊन आमचे प्रकाश खेडेकर साहेब. आपला श्रीकृष्ण चषक 2024 साठी सर्व मान्यवरांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच हे आपलं एवढा मोठा कार्यक्रम साध्य झालेला आहे. त्या सर्वांचा खरोखरच मनापासून मी आभार मानतो. प्रकाशदा SYMDB चे कर्णधार रोशन तांबडे यांना विनंती करतोय लवकरात लवकर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिला फोटो काढून घ्या. फोटो बघ एक सन्मान चिन्ह दे ना. एक सन्मान चिन्ह घ्या आणि इकडे बघायला फिरवायला घ्या. जय हनुमान क्रिकेट संघ राटाड या संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. मी SYMDB क्रिकेट संघाचे कर्णधार रोशन तांबडे यांना विनंती करतोय वेळेच्या अभावी आपण लवकरात लवकर आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. जय हनुमान क्रिकेट संघ राटाड या संघाच्या सलामी विधानाने मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
तळा तालुका गवळी समाज आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 वर्ष तिसरे ह्या स्पर्धेला ज्यांनी आपल्या यथाशक्ती ह्या स्पर्धेला ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं असे सगळे मान्यवर ह्या वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला त्यांनी आपली उपस्थिती दाखवली. मी परत एकदा तळा तालुका गवळी समाज अंतर्गत ह्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार मानतो. SOMDB क्रिकेट संघाला मी विनंती करतोय लवकरात लवकर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण टीम मीटिंग थोडी कमी करा प्लीज. लवकरात लवकर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीवीरांनी सुद्धा मैदानाचा ताबा घेतलेला आहे. त्यांचं प्रतिनिधित्व संकेत मांडवकर जर कुठे मैदानावरती उपस्थित असतील त्यांनी पॅव्हलियन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. संकेत मांडवकर. चरई खुर्देचे मान्यवर सभासद गणेश माडिक यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार करतील खेडेकर. तुमच्या गावातले कोण गणेश आले काय पंचांना सुद्धा मी विनंती करतोय गणेश आगमन झालेलं आहे. त्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे. लवकरच आपल्या ह्या सामन्याची सुरुवात करायची आहे. SOMDB संघाने आपलं प्रथम फलंदाजी करून किती धावसंख्या 31 धावसंख्येचं आव्हान जय हनुमान क्रिकेट संघाला राटाड्या संघाला दिलेलं आहे. मी परत एकदा विनंती करतोय दोन्ही संघाला आपल्याला वेळेच्या अभावी लवकरच ह्या सामन्याची सुरुवात करायची आहे. वरणकर साहेब एक मिनिट जरा. हनुमाननगर इकडचे सुपुत्र सन्माननीय सुनीलजी धुमाळ साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. तरी मी कैलाजी वाजे साहेबांना विनंती करतो की त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. सुनीलजी धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. लाख मोलाचा वेळ काढून आपण या टुर्नामेंटसाठी उपस्थित राहिलात तरी कैलाज वाजे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे स्टेजच्या समोर. तरी मी एक विनंती करतो थोडंसं आमच्याकडून सन्मान चिन्ह द्यायचे बाकी राहिलेत तरी आलेल्या संघाने थोडीशी मी नावं घेतो त्या संघाच्या कर्णधाराने आमच्या स्टेजकडे यायचं आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ हनुमाननगरचे कर्णधार मंगेश खेडेकर जर कुठे उपस्थित असतील त्यांनी जरा स्टेजकडे यायचं आहे. तरी मी त्यांचे सदस्य संजय दादा यांना विनंती करतो की त्यांनी तो सन्मान चिन्ह घेण्याची कृपा करावी. मंगेश खेडेकर कर्णधार. चला परत एकदा आपण मैदानाकडे वळूया. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो SOMDB संघाचा बी संघाचा हा सलामीचा गोलंदाज अक्षय. त्यांनी पहिल्या चेंडूमध्ये 1 धावा खर्च करून स्ट्राईकला जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाचे सलामीला आलेले फलंदाज त्यांची नावं नरेश आणि नितेश. आणि स्ट्राईकला मला वाटतं आता चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण SOMDB संघ या संघाच्या सुमित या क्षेत्ररक्षकाकडून आणि झेलबाद झालेला फलंदाज नितेश. पहिलाच झटका जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाला जेलबाद झालेला आहे तो नितेश. आणि नितेश यांची जागा घेण्यासाठी पुढील जय हनुमान क्रिकेट संघाचा राठाड संघाचा फलंदाज पुढील फलंदाज. तरी मी विलासदादा माडिक साहेबांना विनंती करतो की हनुमाननगर या संघाला आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मंगेश खेडेकर कर्णधाराला विनंती करतो स्टेजच्या समोर आपला मान सन्मान घेऊन जायचं आहे आपण. तरी दुसरा संघ आहे SSC वृंदावन कर्णधार सूरजला देखील विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचंय. SCS चे कर्णधार सूरज. मी प्रशांत वाजे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान द्यायचा संघाला.
तसेच डीसीसी काकलगौडवाडीचे कर्णधार यांना देखील विनंती करतो कर्णधाराला की आपण स्टेज समोर यायचं आहे. डीसीसी काकलगौडवाडीचे कर्णधार, डीसीसी काकलगौडवाडीचे कर्णधार, धावसंख्या झालेली आहे ती 3. 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 3. स्ट्राईकला परत एकदा फलंदाज नेम परेश. मारण्याच्या नादात परत एकदा बीट आणि मला वाटतं 1 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी झालेला. तर जय हनुमान क्रिकेट पंचांचा निर्णय लेग बाईज. वनकर साहेब एक मिनिट जरा. सीजी स्टार गौरवाडी आणि बोरीसमालचे कर्णधार या दोन्ही कर्णधारांनी आमच्या स्टेजकडे लगेच यायचं आहे. जरा फास्ट. सीजी स्टार कर्णधार, बी संघाचे कर्णधार आणि बोरीसमाल संघाचे कर्णधार. विनायक माडिक साहेब यांना विनंती करतो की आपल्या या संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. वरणकर सर पुढे लाईव्ह समालोचन असावं. धन्यवाद. एक षटक संपलेलं आहे अक्षयाचं आणि एका षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 6. एका षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 6 आणि SYMDB या संघाने प्रथम फलंदाजी करून 31 धावांचं एक विशाल असं लक्ष जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड या संघासमोर ठेवलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना सुद्धा गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला SYMDB संघाकडून अक्षय यांच्याकडून पाहायला मिळालं. एका षटकाखेर मग मला वाटतं त्यांनी 6 धावा खर्चित केलेल्या आहेत आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक मात्र घेऊन येण्यासाठी सज्ज झालेला आहे तो अनुभवी जय घाटवळ. मी परत एकदा SYMDB संघाला विनंती करतोय की थोडीशी टीम मीटिंग आपली कमी झाली तर बरं होईल. आपल्याला वेळेच्या आतमध्येच सगळ्या सामन्यांचं प्रत्यक्ष आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रात्यक्षिक संपूर्ण गवळी समाजाला दाखवायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज झालेला आहे तो जय घाटवळ. त्यांचा 8 ते 10 पावलांचा रनअप मारा करण्यासाठी स्ट्राईकला येतो नरेश आणि नॉन स्ट्राईकला मला वाटतं परेश. नरेश आणि परेश यांची ही जोडी त्यांच्यासाठी आणि मला वाटतं हवेमध्ये मारलेला चेंडू 1 धावसंख्या त्यांनी पूर्ण केली. दुसरी सुद्धा धावसंख्या पूर्ण केली नरेश यांनी. सलामीला आलेला हा फलंदाज नरेश. जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड हा संघ थोडा अडचणीत सापडलेला असताना थोडंसं ह्या संकटातून बाहेर काढण्याचं काम स्वतः नरेश सलामीला येऊन करण्याचा प्रयत्न त्यांचा. जय घाटवळ यांचा षटकातील पुढील चेंडू एका पहिल्याच त्यांच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्चित करून दुसरा चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे आणि त्यांचा मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो हा नरेश. सलामीला आलेला हा फलंदाज जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड या गावचा. जय यांचा पुढील चेंडू थोडासा मला वाटतं रनअप मध्ये थोडी मिस. जय यांचा पुढील चेंडू नरेश यांना आणि आखूड टप्प्याचा हा चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता होते जय घाटवळ यांच्या चेंडूची. आणि मला वाटतं परत एकदा मारण्याच्या नादात बीट झालेला आहे. 1 धावसंख्या चोरटी धावसंख्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण त्याला बोलतो. धावसंख्या मात्र मला वाटतं एकदम संत गतीने चालू असलेली जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड या गावची. धावसंख्या झालेली आहे ती 9. चेंडू 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 9. अजूनही मला वाटतं एक 22 धावसंख्येची गरज 9 चेंडू मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ राहटाड या संघाला. जरी हे अशक्य असं लक्ष जरी वाटत असलं धावचीत झालेली आहे मला वाटतं परेश.
त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. धावसंख्या जय हनुमान क्रिकेट संघ ह्या संघाची धावसंख्या किती झाली आहे? 9 वरती धावसंख्या स्थिरावून ठेवलेली आहे SOMDB संघाच्या गोलंदाजाने. त्या मला वाटतं जय यांच्या षटकातील 4 चेंडू खर्चित झालेले आहेत. त्यांच्या षटकातील 5वा चेंडू मारा करण्यासाठी स्ट्राईकला परत एकदा येतो नरेश. जरी हे लक्ष अशक्यप्राय वाटत असेल तरी पण म्हणतात ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. सन्माननीय आदरणीय बोरच्या माळगावचे सुपुत्र क्रिकेटचे आधारस्तंभ कृष्णा जाळगावकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या तळा तालुक्याच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लाखमोलाचा वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला मानवंदना देखील दिली जाते या षटकाराच्या द्वाराने, तरी त्यांचं तळा तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत. आपल्याला या जेवणाची सोय कमिटीला चांगली अशी त्यांनी सहकार्य केलं आहे, तरी तळा तालुक्याच्या वतीने आपलं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. वरंकर सर चालू असू दे. जय यांचा पुढील चेंडू परत एकदा मला वाटतं आखूड टप्पा आणि परत एकदा मला वाटतं हा षटकार. वाढती धावसंख्या मात्र झालेली आहे ती 21. धावसंख्या झालेली आहे ती 21. 2 षटकाखेर जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाची वाढती धावसंख्या. आणि मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाला. जसं मी बोलत होतो, पहिला 2 चेंडू आणि मला वाटतं नरेश यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारून आपल्या संघाला विजयाच्या समीप नेण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांचाच मित्र मला वाटतं यमेश दर्गे तिसरा जर षटकार त्यांनी लगातार मारला तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि मला वाटतं सुनील रिकामे यांनी सुद्धा त्यांच्यावरती बक्षिसाची एक छाप सोडलेली आहे. यांनी जर मला थोडासा जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय, परंतु तरी पण SOMDB ह्या संघाला शेवटपर्यंत मात्र झुंज द्यावी लागणार आहे. जर तुम्हाला हा संघ जर हा विजय तुमच्या बाजूने जर खेचून आणायचा असेल. 6 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज आहे ती 10. बघूया वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसरं षटक घेऊन येण्यासाठी रोहित. आणि मला वाटतं अवांतर चेंडूची सांगता पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत. पंचांनी त्यांना दंडित केलेलं दिसतंय. आणि आता मात्र 9 धावसंख्येची गरज जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाला. थोडासा सामना हा जय हनुमान क्रिकेट संघ राठाड या संघाकडून वळलेला दिसतोय, तरी पण शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतील मित्रांनो. आणि त्यांचा पुढील चेंडू आणि मला वाटतं परत एकदा चेंडू षटकार. मला वाटतं ही षटकार जो मारलेला आहे तो मला वाटतं परेश यांनी, बरोबर. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं ऑलमोस्ट वरणकर साहेब
जर आता या षटकात कोणत्याही प्लेयरनी षटकार मारला, मग तो मितेश असो जो कॅप्टन आहे आणि नरेश असो, रतीश मिरगल मॅन फ्रॉम वृंदावन यांच्याकडून रोख 1001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा चान्स आहे दोन्ही बॅट्समन साठी. ओके, आणि मला वाटतं किती धावसंख्येची गरज? 28 झालेले आहेत आणि 3 धावसंख्येची गरज आहे मला वाटतं जय हनुमानी क्रिकेट संघ राटाड या संघाला. आणि हलक्या हाताने कटवलेला चेंडू लेग साईडला 1 धावसंख्या त्यांनी पूर्ण केली आणि दुसरी सुद्धा धावसंख्या मला वाटतं पूर्ण केलेली आहे आणि हा सामना झालेला टाय. तरी पण कंपल्सरी चेसिंग मध्ये आपल्याला 1 धावसंख्येची गरज असणार आहे ती जय हनुमानी क्रिकेट संघ राटाड या संघाला. मला वाटतं बलाढ्य संघ असा मानला जाणार आहे ह्या स्पर्धेचा दावेदार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं, असं SOMDB बी हा संघ थोडा पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसतोय आणि जय हनुमान क्रिकेट संघ राटाड हा संघ विजयाच्या छायेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील होणारा सामना RK बोरीचामाळ वर्सेस CG स्टार चरईगडवाडी बी. पंचांनी दंडित केलंय आणि विजयावरती आपलं नाव कोरलेलं आहे तो जय हनुमान क्रिकेट संघ. दोन्ही आणि SOMDB संघ यांना जरी पराभव पत्करावा लागला असला तरी पण तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. पुढील होणारा सामना RK बोरीचामाळ वर्सेस CG स्टार चरईगडवाडी बी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. बोरीचामाळ ह्या संघाने टॉस जिंकून आपला निर्णय बोरीचामाळ दिवेश फिल्डिंग अध्यक्ष फिल्डिंग ना, हा फिल्डिंग तुम्ही लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. फिल्डिंग RK बोरीचामाळ क्रिकेट संघ यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच काकड गडवाईचे सुपुत्र सन्माननीय प्रमोदजी रिकामे साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण स्टेजकडे